नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला कारागृह विभाग भरती 20 मार्च 2024 नेमके कोणते प्रश्न आले होते ते आपण या व्हिडिओमध्ये पेपर अनालिसिस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। प्रश्न पहिला, मुंबईत मोनोरेल कधी सुरू झाली? उत्तर आहे 2 फेब्रुवारी 2014। प्रश्न दुसरा, भारताचे राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण कधी सुरू करण्यात आले? उत्तर आहे 1982। प्रश्न तिसरा, इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे व्हॉलीबॉल। प्रश्न चौथा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला पहिला क्रिकेट खेळाडू डॅडॅस आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर। प्रश्न पाचवा, प्रधानमंत्री जनधन योजना कोणी सुरू केली? उत्तर आहे नरेंद्र मोदी। प्रश्न सहावा, प्रसिद्ध खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न सातवा, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राजस्थानमधील किती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केली आहे? उत्तर आहे 55। प्रश्न आठवा, भारतीय महिला क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे दीप्ती शर्मा। प्रश्न नववा, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे आत्माराव पांडुरंग। प्रश्न 10वा, खजुराहो मंदिर डॅडॅस जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मंडळ। प्रश्न 11, प्रधानमंत्री जन आयोग योजना हा भारत सरकारने 2018 मध्ये सुरू केलेला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम या आहे ज्यामुळे डॅडॅस सर्वात असुरक्षित वर्गांना प्रवेश मिळावा? उत्तर आहे आरोग्य सेवा। प्रश्न 12, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कधी सुरू झाली? उत्तर आहे 23 सप्टेंबर 2018। प्रश्न 13, खालीलपैकी कोणत्या कलमात नगरपालिकेला कर निलंबित किंवा रद्द करण्याचा अधिकाराची तरतूद आहे? उत्तर आहे कलम 112। प्रश्न 14, भारतीय संविधानातील कलम 17 डॅडॅसशी संबंधित आहे? उत्तर आहे अस्पृश्यता निर्मूलन। प्रश्न 15, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? उत्तर आहे 1953। प्रश्न 16, पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण ही डॅडॅसची एक घटक संस्था आहे? उत्तर आहे NCERT। प्रश्न 17, भारतात हुंडाबंदी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? उत्तर आहे 1961। प्रश्न 18, 2024 मध्ये लोकशाही परिषदेसाठी तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले? उत्तर आहे दक्षिण कोरिया। प्रश्न 19, मार्च 2024 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे विकसित भारत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर 2047 या वेबिनारचे आयोजन करणारे आले आहेत? उत्तर आहे भारतीय कॉर्पोरेटर व्यवहार संस्था IICA। प्रश्न 20, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे तरुण आवाज राष्ट्राच्या परिवर्तनासाठी संलग्न आणि सक्षम व्हा। प्रश्न 21, भारत G20 2023 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे। G20 2023 ची थीम काय आहे? उत्तर आहे एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य। प्रश्न 22, महाराष्ट्र राज्यामध्ये डॅडॅस महानगरपालिका आहे? उत्तर आहे 29। प्रश्न 23, वर्षाच्या उत्तरार्धात
वारसा मार्गावर हायड्रोजनवर चालवणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच अनावरण केलेली योजनेचे नाव काय आहे? उत्तर आहे हेरिटेजसाठी हायड्रोजन. प्रश्न 24. अलीकडेच दक्षिण पूर्व रेल्वे कार्यक्षेत्रात भारतीय रेल्वेने मंजूर केलेल्या 4 जोड्यापैकी 3 गाड्या कोणत्या राज्याला मिळालेल्या आहेत? उत्तर आहे ओडिशा. प्रश्न 25. जानेवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक एकता नगर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाईल? उत्तर आहे केवडिया रेल्वे स्थानक. प्रश्न 26. जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्याला त्रिपुरा मार्ग आसामशी जोडणारी पहिली जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झाली? उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 27. भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत रेल्वे लाईनची स्थापना केली गेली होती? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न 28. खालीलपैकी कोणत्या रेल्वेने एक स्टेशन एक उत्पादन उपक्रम सुरू केला? उत्तर आहे दक्षिण मध्य रेल्वे. प्रश्न 29. रेल्वेची इंटिग्रल कोच फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पेराम्बूर. ते कुठे आहे? चेन्नईमध्ये आहे. प्रश्न 30. दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे हुंबळी. प्रश्न 31. भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे उद्घाटन नोव्हेंबर 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या रेल्वेने स्थानकावर झाले? उत्तर आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन. प्रश्न 32. राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 33. भारतीय रेल्वेने डॅडॅस हे आगामी दक्षिण तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय म्हणून प्रस्तावित केले आहे? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 34. खालीलपैकी कोणती रेल्वे अरबी समुद्राला समांतर धावते? उत्तर आहे कोकण रेल्वे. प्रश्न 35. भारताची मूळ घटना डॅडॅस यांनी हस्तलिखित केली आहे? उत्तर आहे प्रेम बिहारी नारायण रायझता. प्रश्न 36. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे ओम बिर्ला. प्रश्न 37. डिसेंबर 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय 18 वरून कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला? उत्तर आहे 21. प्रश्न 38. राज्यामध्ये मंत्री परिषदेचे किमान संख्याबळ मुख्यमंत्र्यासह किती असू शकते? उत्तर आहे 12. प्रश्न 39. खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी महात्मा गांधी NREGA साठी लोकपाल ॲप लॉन्च केले? उत्तर आहे गिरिराज सिंह. प्रश्न 40. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? उत्तर आहे अजित डोलावाल. प्रश्न 41. खालीलपैकी कोणाची दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली? उत्तर आहे प्रमोद सावंत. प्रश्न 42. संविधानाच्या 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे? संविधानाच्या 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे? उत्तर आहे पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेबाबत तरतुदी. प्रश्न 43. भारत सरकारमधील युवा कार्य व क्रीडा मंत्री कोण आहेत? उत्तर आहे अनुराग ठाकूर. प्रश्न 44. भारताची संघराज्य व्यवस्था खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 45. उदयगिरी आणि खंडगिरी लेणी कुठे आहेत स्थित? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 46. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात झोपडपट्टीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 47. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर आहे 1999. प्रश्न 48. हाय स्पीड वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर
आवर्तीचे नाव काय आहे? उत्तर आहे अमृत भारत एक्सप्रेस. प्रश्न 49. खजुराहो मंदिर कोणत्या राजघराण्याचे बांधले होते? उत्तर आहे चंदेल राजघराणे. प्रश्न 50. केंद्रीय अर्थसंकल्पना 2022 ते 2023 नुसार 14 क्षेत्रामध्ये उत्पादकात संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत किती नवीन नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत? उत्तर आहे 60 लाख. प्रश्न 51. महिला क्रिकेटर ऑफ द इयर आणि महिला वन डे प्लेयर ऑफ द इयर कोणाला मिळाली? उत्तर आहे स्मृती मानधना. प्रश्न 52. 2022 चा ड्युरंड कप कोणत्या संघाने जिंकला? उत्तर आहे बेंगळूर फुटबॉल क्लब. प्रश्न 53. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणत्या खेळाडूला देण्यात आला? उत्तर आहे शरद कमल. प्रश्न 54. कोणता कलम अस्पृश्यता निर्मूलनाची हमी देतो? उत्तर आहे कलम 17. प्रश्न 55. संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना. प्रश्न 56. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या मध्ये समाविष्ट करण्यात आला? उत्तर आहे 80वी घटना दुरुस्ती. प्रश्न 57. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे नगरपालिका कायदा अद्ययावत केले गेले आहेत? उत्तर आहे 74. प्रश्न 58. कलम 106 काय आहे? तर आहे कलम 106 करार किंवा स्थानिक कायदा किंवा त्या उलट वापरत नसताना स्थलांवर मालमत्तेचा भाडेपट्टा कृषी किंवा उत्पादन उद्देशासाठी भाडेपट्ट्याने गणना जाईल. एकत्र भाडेदाराच्या बाजूने संपुष्टता योजण्याजोगा आहे किंवा भाडेकरू 6 महिन्याच्या नोटीसद्वारे आणि इतर कोणत्याही स्थलांवर मालमत्तेचा भाडेपट्टा. प्रश्न 59. प्रदूषण कायदा काय आहे? उत्तर 1981 चा वायू प्रदूषित प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा आहे. भारतातील वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावाने प्रतिबंधक आणि नियंत्रित करण्यासाठी भारतीय संसदेने संमत केलेला कायदा होता. प्रश्न 60. मुख्यमंत्री आरोग्य योजना म्हणजे काय? उत्तर आहे मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून राजस्थानमधील प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयापर्यंत रोखरहित उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.